नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे मनूच्या मोबाईलवरती आता 4 मिस कॉल असतात. तेव्हा मनू आपल्या आईला आवाज देते आणि म्हणत असते, की "आई, अगं अननोन नंबरवरून माझ्या मोबाईलवरती 4 मिस कॉल आलेत गं." तेव्हा इथे तिची आई म्हणते, "अगं हे मिस कॉल कुणाचे असतील? नंदू काकाचे असतील का?" तेव्हा इथे मनू म्हणते, की "नाही, आता नंदू काकाचा नंबर हा तर नाही आहे. त्याच्यामुळे कुणाचा नंबर आहे काही मला कळत नाही आहे." तेव्हा तिची आई म्हणते, "एक काम कर ना, त्या नंबरवरती एकदा फोन लावून बघ. महत्त्वाचा फोनसुद्धा असू शकतो. मी आतली कामं सगळी उरकून घेते." असं इथे मनूची आई म्हणते. त्यानंतर इथे आता हवालदारांना फोन लागलेला असतो. तेव्हा इथे मनू म्हणत असते, "तुम्ही फोन केला होतात का?" तेव्हा हवालदार म्हणतात, "कोण बोलताय तुम्ही? मी कशाला तुम्हाला फोन करू?" तेव्हा मनू म्हणते, "नाही सॉरी, पण तुम्ही एकदा बघता का तुमच्या मोबाईलमध्ये माझा हा नंबर असेल. तुमच्या मोबाईलवरून 4 वेळा माझ्या मोबाईलवरती फोन आला आहे. मिस कॉल आहेत असे." तेव्हा इथे हवालदार काका म्हणतात, की "त्यांनी फोन केला असेल. तो आरोपी आहे एक इथे. त्यांनी फोन केला असेल तुम्हाला." तेव्हा इथे मनू विचारते, "कोण आरोपी काही सांगाल का?" तेव्हा हवालदार म्हणतात, की "तेजस कुणीतरी आहे. त्याने आपल्याच घरामध्ये चोरी केली आहे म्हणून त्यांना इथे अरेस्ट केलं आहे." तेव्हा मनू म्हणते, की "तुमचं हे पोलीस स्टेशन कुठे आहे? जरा मला सांगता का?" तर इकडे आता तेजसची आई खूपच जास्त आजारी झालेली असते. कारण तेजस अरेस्ट झाल्यापासून त्यांनी काही खाल्लेलं नसतं, पाणीसुद्धा प्यायलेलं नसतं. तेव्हा इथे आता तात्यासाहेब म्हणत असतात, की "हे बघ, तू स्वतःची अवस्था अशी करून घेऊ नकोस. काहीतरी खा नाहीतर तू अजून आजारी पडशील." तेव्हा तेजसची आई म्हणते, "जोपर्यंत माझा मुलगा येत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही आहे, पिणार नाही आहे." तात्यासाहेब म्हणतात, "सूनबाई गेली होती ना त्याला सोडवायला, पेपरवरती साईन करायची आणि यायचं ना घरी." तेव्हा इथे दिनेश डॉक्टरांना घेऊन आलेला असतो. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, की "जरा तुम्ही नीट चेक करा. ती खूपच जास्त आता आजारी झालेली आहे." तेव्हा डॉक्टर म्हणतात, "काळजी करू नका. तुम्ही त्यांना झोपायला सांगा." तेव्हा तेजसची आई म्हणते, "कशाला तुम्ही डॉक्टरांना बोलावलंत? मला माझा मुलगा हवा आहे." तेव्हा इथे तात्यासाहेब म्हणतात, "तू आधी झोप बरं व्यवस्थित. डॉक्टरांना चेक तर करू दे." तेव्हा इथे आता डॉक्टर व्यवस्थित चेक करतात. तेव्हा तेजसची आई खूपच जास्त वीक झालेली असते. डॉक्टर म्हणतात, की "त्या खूप जास्त वीक झाल्यात. मी त्यांना औषधं लिहून देतो. ती औषधं तुम्ही त्यांना वेळेवरती द्या. पण त्याआधी तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या. कारण त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे म्हणून ते जास्त वीक आहेत." तेव्हा इथे 1-2 डोस पोटात गेले, की त्यांना बरं वाटेल असं सुद्धा डॉक्टर म्हणतात. तर इथे डॉक्टर गेल्यानंतर आता गायत्रीला खूपच जास्त राग येतो. गायत्री म्हणते, की "दिनेश, हे सगळं कुणाला विचारून केलंस तू? एवढी औषधं लिहून दिले डॉक्टरांनी. या औषधांचे पैसे आणि डॉक्टरांची फी कोण देणार?" तेव्हा इथे दिनेश म्हणतो, की "तूच देणार." तेव्हा गायत्री म्हणते, "मीच देणार आहे ना? मग कुणाला विचारून तू डॉक्टरांना इथे बोलावलं होतंस?" तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, "रुपयासुद्धा मी तुला देणार नाही आहे. कारण आधीच तात्यासाहेबांच्या औषधांवरती माझे खूप पैसे खर्च होतात." तेव्हा इथे दिनेश म्हणत असतो, "अगं गायत्री, तू जरा आईची परिस्थिती तरी बघ ना गं, किती आजारी आहे ती." तेव्हा गायत्री म्हणत असते, की "सासूबाईंनी हे आजारपण का बरं ओढावून घेतले स्वतःवर? तात्यासाहेब तुम्ही सांगा ना, त्या तेजससाठी ना त्याची लायकी तरी आहे का तेवढी? त्या तेजसने घरामध्ये चोरी केली आणि त्याच्यासाठी सासूबाईंनी अन्न-पाणी सोडले. का बरं? हे स्वतःहून आजारपण ओढावून घ्यायचं." तेव्हा इथे तात्यासाहेब आता हात जोडतात. म्हणतात, की "सूनबाई असं करू नकोस. तेजसचा राग तू इथे सुगंधावरती काढू नकोस. या सगळ्यामध्ये तिची काही चूक नाही आहे. तेव्हा तू तिच्या औषधांसाठी पैसे दे." तेव्हा गायत्री म्हणत असते, की "या सगळ्यामध्ये चूक कुणाची आहे तुम्हाला माहिती आहे ना? माझी काही चूक नाही आहे. पैशांची चोरी कुणी केली होती? तेजसनी केली होती." तेव्हा इथे गायत्री म्हणते, की "सूरज, कुणाची चूक आहे?" तेव्हा सूरज आपला खिस्सा दाखवतो. तेव्हा गायत्री इथे छायाला आवाज देते आणि तिच्याकडून ₹50 मागते. तेव्हा इथे गायत्री म्हणते, की "सूरज, आता सांग कुणाची चूक आहे? माझी का तेजसची?" तेव्हा सूरज म्हणतो, "तेजसची चूक आहे. त्याला काय गरज होती घरामध्ये चोरी करायची? त्याने जर चोरी केली नसती तर तो जेलमध्ये गेला नसता." तेव्हा गायत्री म्हणते, "हे पैसे घे." आणि ही किती नंबर चूक आहे? तर 1 नंबर चूक. तर तेजस आता जेलमध्ये बसलेला असतो आणि त्याला भेटायला कुणीतरी आलंय असं हवालदार काका सांगून जातात. तेजस मागे वळून बघतो तेव्हा त्याला तिथे आता मनू दिसते. तेव्हा मानसी दिसल्यानंतर इथे तेजसला वाटतं, की त्याला भास होत आहेत. तेजस म्हणतो, "नाही, हा भास होतोय, मला भास होतोय." तेव्हा तिथे आता लगेच
मनू तेजसच्या जवळ येऊन उभी राहते आणि त्याला म्हणते की मिस्टर राष्ट्रहित. तेव्हा मिस्टर राष्ट्रहित असं म्हणाल्यानंतर तेजस मागे वळून बघतो आणि त्याला विश्वास बसतो की मनू तिथे खरोखर आली आहे. तेव्हा तो म्हणतो, मिस लकी चांप, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा इथे आता मनू म्हणत असते, आमच्यामुळे तुमची ही अवस्था आहे, तुम्ही हे सगळं केलंत. तेव्हा इथे तेजस म्हणतो, प्लीज आता काही बोलू नका, मला माहिती आहे तुम्हाला सगळं काही कळलं आहे, म्हणूनच मी तुमची आधीच माफी मागतोय. मी जे काही केलं तुम्हाला मदत म्हणून केलं होतं, तुमच्या बाबांना मदत म्हणून केलं होतं. माझी या सगळ्यामध्ये चुकी झाली आणि मी माझी चूक आता मान्य करतोय. तेव्हा इथे मनू म्हणत असते, अहो तुमची काही चूक नाही आहे, खरं तर चूक आमची आहे. तुम्ही तुमच्या घरातून पैसे चोरलेत, म्हणजे तुम्ही तुमच्या घरातून पैसे घेतलेत. ते 2 लाख रुपये माझ्या बाबांना देण्यासाठीच ना, त्यांना मदत करण्यासाठी, कारण माझं लग्न व्यवस्थित पार पडावं म्हणून. माझ्या बाबांनी मला सांगितलं ना, त्यांनी पैसे घेतले नाही म्हणून तुम्ही नंदू काकांकडे पैसे दिलेत आणि तुम्हाला माहिती आहे त्या पैशांची मदत झाली. माझ्या बाबांच्या हॉस्पिटलचा खर्च आम्ही त्याच्यातूनच दिला. तेव्हा इथे मनू म्हणत असते, पण आता आमच्यामुळे तुम्हाला अजून त्रास नाही होणार. तर इथे गायत्री म्हणत असते की आता तू सांग मला दिनेश, त्याने पैसे चोरले का बरं चोरले असतील? तेव्हा दिनेश म्हणतो, कारण त्याने बेकायदेशीरित्या कुणाकडून तरी पैसे घेतले असतील आणि ते परत करण्यासाठी त्याला चोरी करावी लागली असेल. तेव्हा गायत्री म्हणते, ही दुसरी चूक हो की नाही आभा? आणि तात्यासाहेब आपल्याला नेहमी काय सांगतात, खोटं बोलायचं नाही, बरोबर की नाही? मग तेजस खोटं बोलला ना? तेव्हा आभा म्हणते की हो. तेव्हा गायत्री म्हणते तिसरी चूक. त्याच्यामुळे 3 चुका झाल्यानंतर आता न्यूज तर आली पाहिजे, बातमी तर छापली पाहिजे ना. तात्यासाहेब बातमी त्याला छापा. तेव्हा इथे तात्यासाहेब काही तिच्याकडे बघत नसतात. तेव्हा ती इथे औषधांचं प्रिस्क्रिप्शन तात्यांना दाखवते. तेव्हा तात्या आता न्यूज लिहायला जातात. गायत्री म्हणते, छाया तेजसला ही न्यूज दाखवायला पाहिजे, तेव्हा आता व्हिडिओ कर. तेव्हा गायत्री म्हणते की लिहा, स्वातंत्र्यवीर प्रभू यांच्या पणतूने तेजस प्रभूने घरामध्येच केली 2 लाखांची चोरी आणि गेला जेलमध्ये, फासला सगळ्यांच्या तोंडाला काळीमा. अशी आता न्यूज इथे छापली पाहिजे. त्यानंतर गायत्री प्रिस्क्रिप्शन दिनेशच्या अंगावरती फेकून आता रूममध्ये येऊन बसते. तेव्हा इथे छाया येते आणि म्हणत असते, दीदी तुला माहिती आहे का, तुझ्या सासूला खरोखर अगं बरं वाटत नाही आहे. ती जर मेली बिली ना, तर असं म्हणतात की अशी माणसं मेल्यावरती भूत बनून मानगुटीवर बसतात. तेव्हा इथे गायत्री म्हणते, असं काही होणार नाही आहे. आणि ती आता दिनेशला आवाज देते आणि छायाकडे आपली पर्स मागते. त्याच्यातून 1-2 हजार रुपये काढून ती आता दिनेशच्या हातामध्ये देते आणि म्हणते, जा सासूबाईंची औषधं घेऊन ये. तेव्हा दिनेश तिला थँक्यू म्हणतो. तेव्हा ती म्हणते त्याची गरज नाही आहे. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते की छाया तुला माहिती आहे, या लोकांनासुद्धा कळू दे, जेव्हा आपलं माणूस जेलमध्ये असतं ना तेव्हा काय अवस्था होते, ते किती दिवस म्हातारी उपाशी राहण्याचं नाटक करणार आहे. पण जोपर्यंत तेजस सही करत नाही ना, तोपर्यंत मी त्याला बाहेर काढणार नाही आहे. आपली आईसुद्धा अशीच रडत होती, कुडत होती, त्यांनासुद्धा कळू दे दुःख काय असतं ते. तर इथे मनू म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब प्लीज त्यांना तुम्ही सोडा, त्यांनी चोरी केली आहे, पण त्यांनी चांगल्या कामासाठी चोरी केली आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही त्यांच्या चोरीचं समर्थन करताय का? तेव्हा मनू म्हणते, अजिबात नाही, मी चोरीचं समर्थन करत नाही आहे, पण त्यांचं कारण हे वाईट नव्हतं. माझ्या बाबांना पैशांची मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या घरातून पैसे घेतले होते, पण न सांगता घेतले म्हणून त्यांच्या घरातील लोकांचा गैरसमज झाला आहे. प्लीज इन्स्पेक्टर साहेब तुम्ही सोडा ना त्यांना. जामीन म्हणजे काय ते बोलतात ना, जामिनावरती तरी सोडा. हे घ्या, हे मंगळसूत्र ठेवा जामीन म्हणून. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा मॅडम असं करू नका, मंगळसूत्र तुम्ही जामीन म्हणून ठेवताय, प्लीज ते मागे घ्या. ठीक आहे, कायद्यामध्ये काही तरतुदी असतात त्या मी करतो, तुम्ही जा तिथे साईन वगैरे करा, तुमचं नाव लिहा आणि त्यांना घरी घेऊन जा. तेव्हा इथे आता हवालदार काका म्हणत असतात, तुमचं इथे नाव लिहा आणि इथे आरोपीबरोबर तुमचं असलेलं नातंसुद्धा लिहा. तर इथे आता तिला आठवतं संपतराव काकांनी दोघांचे हात एकमेकांच्या हातात दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की सुखाने संसार करा आणि मनूला सांगितलेलं असतं की त्यांची सुखदुःखात साथ सोडू नकोस, कारण त्यांनी आपली खूप मदत केलेली आहे, त्यांच्याबरोबर सुखाने संसार कर असं मनूला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आपल्या बाबांना दिलेला शब्द ती पाळत असते आणि ती आता नातं पत्नी असं लिहिते आणि स्वतःचं नाव मानसी असं लिहिते.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता मनू खूपच जास्त रडत असते. तेव्हा तेजस म्हणत असतो, काळजी करू नका, मी आहे ना. त्यांना लग्न मोडले म्हणून धक्का बसला असेल, पण मी त्यांना समजावेन, ते ऐकतील माझं, काळजी करू नका. तेव्हा इथे मनू म्हणते की बाबा गेले. ही बातमी ऐकून तेजसला सुद्धा धक्का बसतो. तेव्हा मनू म्हणत असते, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केले, पण आता बास, आता आम्ही तुम्हाला अजून नाही त्रास देणार. तेव्हा मनू म्हणत असते की आता मी निघते. तेव्हा तेजस म्हणतो की बाबांना दिलेला शब्द माझ्या लक्षात आहे आणि तो मंगळसूत्र मनूच्या पुढे करतो.